हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आमची सुरुवात पाणी भरण्यापासून झालेली होती. माझी आणि मम्मीची अंघोळ एकदम चकाचक पद्धतीने डन झालेली होती. तर मोटर लावून दिलेली होती. आम्ही मोटर भरत होती तवर तक मम्मीनी तिने पण हांडे धुवून काढलेले होते एकदम चांगल्या पद्धतीने. आणि आम्हाला त्याचा वट्टा पण थोडासा साफ करायचा होता. आणि मी गाडी काढलेली होती सगळ्यात महत्त्वाची धुवायला. तर मग आता बॉबी पण आलेली होती. बॉबीजी महाराजांची एंट्री होणार नाही. माझा व्लॉग असल्यावर आज होऊच नाही शकत. सकाळी सकाळी तिला चपाती लागते खायला. ढेबरं एवढं भरतं ना तिचं, तरी पण तिला चपाती खायलाच लागते. मग मम्मीची आणि बॉबीची जुगलबंदी चालू झाली. दोघांची बडबड बडबड चालू झाली. मम्मीला तर बॉबीवर असा राग येतो ना. मम्मी सतत बॉबीला फाट 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 बोलतच राहते. काही ना काही तिचं बोलणं चालूच राहतं. आणि बॉबी पण निर्लज्जपणे ऐकत राहते. मग सगळ्यात महत्त्वाचं, जे मी कॅरेट आणलेलं होतं ते काय उपयोगी पडलं नाही दुकानात. कारण की दुकानात पण खूप सारे बॉक्स आणि ते इतके खूप सारे भरलेले ना, त्याच्यामुळं मग मी आयडिया लावलेली होती. कारण की माझे कपडे पण खूप झालेले होते. मला कपडे पण त्याच्यात ठेवायचे होते. त्यामुळं इतकं खराब झालेलं होतं. त्यामुळं मला ते चांगल्या पद्धतीने धुवून काढायचं होतं. आणि पाणी पण आलं होतं. मग सोने पे सुहागा तो होना बनता ही. पाणी आलेलं होतं त्यामुळं म्हणलं आपण चकाचक पद्धतीने त्याला धुवून काढू. कारण की त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीची घाण अशी जमा झालेली होती. जशा चॉकलेटला मुंग्या चिटकतात तशा ह्या कॅरेटला पूर्ण घाण चिपकलेली होती. त्यामुळे मी पहिले त्याला म्हणलं पाण्याने एकदम त्याला वल्ल करून टाकू, एकदम मस्तपैकी करून टाकू. आणि नंतर ना मग त्याला आपण धुवू. नंतर ना सगळं भरून झालं. त्यामुळे झाडांना पाणी द्यावंच लागेल. कारण की सीताफळाचं झाड लावलेलं होतं. इथं आंब्याच्या कोया लावलेल्या होत्या. 2-3 कलमी आंब्याच्या कोया लावल्या होत्या. त्यामुळे तिथं पण पाणी देणं इम्पॉर्टंट होतं. तर मी तिकडं पाणी सोडून दिलं आणि कॅरेट काढलं मग मी धुवायला. आणि कॅरेट धुण्यासाठी मी सगळ्यात महत्त्वाचं निरमा वापरला. कारण की जर निरमा आपण लावला आणि त्याचा फेस होतो, फेस लावला ना मग घासणीने चांगल्या पद्धतीने ते घासलं जातं. त्यामुळे मी एकदम चांगल्या पद्धतीने ते घासून काढलं. कारण की जर ते चांगलं घासलं नाही तर त्याला ती घाण जम तशीच राहते. एकदम खतरनाक पद्धतीने ते घाण होतं. ते पुन्हा एकदा घाण होतं. हे बघा तुम्ही त्या साईडला बघत असताना वरती इतकं बेकार घाण झालेलं होतं. मी ते चकाचक सगळं माझं सगळं ते काय म्हणता पूर्ण शरीरात जोर लावून पूर्ण पद्धतीने एकदम असा खास 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 घसून काढलं ते फायनली. कारण की त्याच्यात माझे कपडे ठेवायचे होते. त्यामुळे जर कपड्याची बात आली तर मग मला लागते स्वच्छता. माझ्या अंगात OCDपणा जागतो. म्हणलं आपण साफ करूनच जाऊ. कारण की साफ करणं खूप इम्पॉर्टंट राहतं. त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने सगळं साफ केलं. आणि साफ तर झालंच होतं, पण म्हणलं आपण अजून त्याला थोडंफार आहे ना चांगल्या पद्धतीने अजून साफ करून टाकू. कारण की मला आवडतं. मला साफ स्वच्छता सगळी आवडते. आणि मग त्याला 1 दिवस लागू, 2 दिवस लागू, नाहीतर काही पण दिवस लागू, पण मग साफसफाई पाहिजेच. अशा पद्धतीने मी पूर्ण पद्धतीने सगळं आहे ना एकदम मस्तपैकी ना त्याची धुलाई करून एकदम साफ केलं. मग मित्रांनो मी माझी सुंदरी चांगल्या पद्धतीने धुवून काढली एकदम चकाचक. कारण की तिला पाणी वाया गेलं तरी चालेल, पण माझी सुंदरी धुवून काढली. पापा पण गेले होते त्यांची गाडी घेऊन. कारण की माझी गाडी धुवत होती. तेव्हा आमचे कुत्रे महाराज इथं उभेच राहतात. त्यांचं काय करावं काही समजतच नाही. मग गाडी बिडी धुतली. नंतर ना झाडांना सगळ्या पद्धतीने पाणी दिलं चांगल्या पद्धतीने सगळीकडे दिलं. कारण की मला असं आहे ना आमच्या सगळीकडे आम्हाला झाडं आवडतात. नंतर मस्तपैकी कॅरेट पण मी एकदम चांगल्या पद्धतीने धुवून काढलं. आणि त्याला मस्तपैकी जे सकाळचं ऊन राहतं ना त्याच्यात त्याला वाळायला ठेवून दिलं एकदम भारी. मग माझं सगळं फायनली आवरलं. फायनली सगळं आवरून झालेलं आहे. मग मला आता करायचा होता नाश्ता. तर मग बघू आता मम्मीने नाश्त्याला काय काय केलेलं होतं. मम्मीने नाश्त्याला काही नाही केलं. कालचा जो भात होता आणि कालची बिर्याणी होती, दोन्ही मिक्स करून एकदम तिने खतरनाक डिश बनवली. आणि मग मम्मी पण आहे ना, मम्मीला म्हणलं तू पण खाऊन घे. मग मी नाही नाही पहिले तू खाऊन घे. कारण की तुला जायचं आहे. मी घरीच आहे. मग मी कधी पण खाऊ शकते. मग मी ते खायला घेतलं. आणि असं आहे मम्मीनी इतकं आयडिया लावती ना माझी मम्मी. आता भात आहे, भातात तिने बिर्याणी टाकली आणि त्याच्यात तिने अजून मस्तपैकी तडका दिलेला आहे आणि एकदम असं फ्राय केलेलं आहे. इतकं मस्त लागत होतं भाई, इतकं खतरनाक लागत होतं. म्हणजे ते म्हणता ना सकाळचा नाश्ता पाहिजे तर असा नाश्ता पाहिजे. जे की मी ना पहिल्यांदा मी थोडंफार घेतलं. म्हणलं चला खाऊन बघू. कारण की बिटलेलं असन, खराब असन नंतरचं. पण मग ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. नंतर मम्मीने एकदम चांगल्या पद्धतीने गरम केलं. मग तेव्हा मी ते खाल्लं आणि एकदम भारी लागत होतं. एकदम भारी, त्याची चव पण एकदम मस्त होती. त्यामुळे मम्मीला म्हणलं, आणि मग मला लोणचं पण देत होती. म्हणलं मला लोणचं नको, मी ते खातो. आणि एकदम भारी लागत होतं. मग मी म्हणलं चला आपण एकदम आता खाऊनच बघू. भारी लागत होतं. मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, पण माझी एक्सप्रेशन तुम्हाला दाखवणं तर गरजेचं आहे.
हे साब इतकं भारी झालं होतं ना ते, एकदम मस्त. मग मी पण खाल्लं आणि मग नंतरनं पण बॉबी आलती, बॉबीनी पण ते एकदम मस्त पद्धतीने खाऊन घेतलं. नंतरनं मम्मीला म्हणलं, "हे बघ मी आता खातोच आहे, मग तू पण कशाला वाट बघती." नंतर मम्मीने मला मस्तपैकी वांगं केलेलं होतं, वांगं दिलं तिने मला डब्याला. आणि नंतरनं तिला पण म्हणलं, "मम्मी तू पण खाऊन घे, कारण की खूप उशीर झालेला आहे. माझ्यासोबत खाल्लं तर मग तुला जेवण पण जाईल, जर एकट्याने खाल्लं तर माणसाला जेवण नाही जात." मग मम्मीने पण खाऊन घेतलं. पण पहिले मम्मीने काय केलं, मग डब्बा वगैरे सगळं पॅक करून घेतलं. मम्मीला मग 3-4 वेळेस सांगून मम्मीने ऐकलं, तर मग मम्मी फायनली जेवायला बसली. ते कसं राहतं ना, सगळ्यांसोबत जेवलं तर भारी वाटतं. तर थँक यू फॉर वॉचिंग व्लॉग.